जरांगे पाटलाच्या स्टेजवर जाणाऱ्या कुठल्याही आमदार खासदार मंत्र्यांनी कधीच म्हणले नाही की ओबीसी आरक्षणात ओबीसीला काही देऊ नका, ओबीसीचं आरक्षण रद्द करा, ओबीसीचा 1994चा 23 मार्चचा जी आर रद्द करा, असं कोणी म्हणलंय का? नाही. किंवा एखादे मंत्री जे येते आता विखे पाटील तिथं समितीचे अध्यक्ष म्हणून गेले, ते कधी म्हणले का ओबीसीला काही देऊ नका म्हणून? त्यांनी एखादा मोर्चा काढला का? त्यांनी एखादी सभा लावली का ओबीसीच्या विरोधात? मग ते येत आहेत ते फक्त मराठा समाजाला पाठिंबा म्हणून येत आहेत, परंतु भुजबळ असतील हे मराठा समाजाला काहीतरी मिळू नये या भूमिकेतून येत आहेत आणि त्यांनी 50% आतल्या आरक्षणाला आणि 50% वरच्या आरक्षणाला इथून मागं 2 वेळेस आरक्षण मिळालं, त्यावेळेस त्यांनी विरोध केला आहे. फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं त्यावेळेस त्यांनी स्वतः कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात ते गेलेत. हायकोर्टात ते आरक्षण आम्ही टिकवलं होतं आमच्या वकील बांधवांनी आणि मराठा समाजाने, पण सुप्रीम कोर्टात भुजबळांनी, ससाने आणि अन्य वकील मोठी फौज लावून ते आरक्षण घालवलं आणि त्यांनी 50%च्या वरच्या आरक्षणामुळे मराठा ओबीसी वाद लागत नव्हता, ओबीसीला कुठला धोका नव्हता, तरीही ते आरक्षण घालवलं आहे. मागच्या 10%ला सुद्धा त्यांनी चॅलेंज करायला माणसं तिथं पाठवलेत आर्थिक रसद पुरवून. म्हणजे त्यांचा मराठा द्वेष दिसतो आणि फक्त वरून दाखवायचं मी मराठा समाजाच्या विरोधात नाही आणि आता अंधारातून काड्या करायच्या या त्यांच्या भूमिकेला आमचा विरोध आहे. म्हणून आम्ही त्यांना इथं येताना राजीनामा देऊन या, काय ओबीसीचं काम करायचं आहे, काय तुम्हाला आंदोलन करायचे ते खरा मराठ्याच्या विरोधात आमचा विरोध नाही. लोकशाही मार्गात सगळ्याला अधिकार आहे, परंतु एकीकडे मंत्रिपद घ्यायचं, समोर एक बोलायचं, पोटात एक आणि ओठात एक अशी भुजबळांची भूमिका आहे आणि त्या गोष्टीला त्यांनी आतापर्यंत केलेल्या मराठा द्वेषी कृत्यामुळे आम्ही त्यांना विरोध करतोय.